एकादशी भगवान सुद्धा एकादशीला उपवाशी राहतात. एकादशी एक व्रत आहे, एकादशी एक देवी आहे. तिला 11 हात होते. एक दैत्य होता आणि तो दैत्य अतिशय उन्मत्त झालेला. त्याच्यामुळे संपूर्ण प्रजा त्राही करायला लागली आणि म्हणून भगवंतांनी त्याचा वध करण्याकरता त्याला वरदान असं होतं की एका स्त्रीच्या हातूनच तुला मरण आहे. भगवान त्याच्यासोबत 5000 वर्षापर्यंत युद्ध करतात, पण तरी तो मरेच ना, कारण त्याचं मरणच नव्हतं ना. त्याच्यामध्ये स्त्रीच्या हातानं मरण असं वरदान होतं ना त्याला. आणि त्याच्यामुळं 5000 वर्षापर्यंत युद्ध करूनही तो मरण पावेच ना. भगवान थकले आणि भगवान त्याला सोडून पळाले आणि एका वृक्षाखाली येऊन झोपले. भगवान एवढे थकले होते की एकदम त्यांनी सुस्कारा सोडला, लांब असा श्वास. त्यांच्या श्वासातून एक देवी प्रगटली. तिच्या हातात ढाल तलवार होती. म्हणे तू कोण आहे? म्हणे मी तुमच्यापासूनच निर्माण झालेली आहे. एवढ्यात तो दैत्य आला आणि तो दैत्य आल्याबरोबर या तिचं नाव म्हणजे एकादशी 11वी तिथी होती. त्या दिवशी भगवंतांनी तिला सांगितलं की आज 11वी तिथी आहे म्हणून तुझं नाव एकादशी असं म्हटलं. आणि तो दैत्याला त्या दैत्याशी तिने युद्ध केलं आणि आपल्या पराक्रमाने त्या दैत्याला मारून टाकलं. भगवान म्हणायला लागले की आज 11वी तिथी असल्यामुळे तुझं नाव एकादशी राहील. तुझा व्रत मी मोठ्या आवडीनं करेल आणि जो कोणी व्रत करील त्याच्यावर मी प्रसन्न होईल. भगवान उद्धवाला काय म्हणतात? जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याच्या घरी. सर्व पर्व काळाच्या श्री एकादशी खरी पैमाने. भगवान उद्धवाला म्हणतात जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याच्या घरी. जो एकादशीचं निष्ठेने व्रत करतो मी त्याच्या घरी नित्य नांदे, नित्य नांदतो, नित्य वास करतो. हंगामी नाही. एकादशी आहे म्हणून देव त्या दिवशी राहतो आणि दुसऱ्या दिवशी चालला जातो नाही. मी नित्य नांदे त्याच्या घरी. सर्व पर्व काळाच्या श्री एकादशी खरी पै माझी. अशी एकादशी. एकादशी म्हणजे 11वी तिथी. नाही तर एकादशी एकादशी म्हणजे काय होतं असं म्हणणार आहे खूप आली. वेळातून हे नाही समजा. अमावस्या किंवा पौर्णिमेपासून येणारी 11वी तिथी म्हणजे एकादशी. एकादशी म्हणजे 11. 11 आणि हे एकादशी एवढी श्रेष्ठ आहे ही तिथी की भगवंताला ती प्रिय आहे ना. एक तर आजच्या दिवशी भगवंताला त्या व्रताला ज्या गोष्टी विरोधक होणार तसा त्याग करायचा असतो. आणि दुसरं असं की 11 गोष्टीचा त्याग करायचा असतो. त्याचं नाव एकादशी आहे. 11 गोष्टीचा त्याग. द्यूत क्रीडा मध्यम च तांबूलम दंत धावनम परापवादे पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम क्रोधम चांद्रित वाक्यानि एकादश्याम विवर्जय. 11 गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि 11 इंद्रिय देवाकडे लावावं लागतात. ही खरी एकादशी आहे. पंचज्ञानेंद्रियाणि व पंचकर्मेंद्रियाणि च मना धर्मार्थ सर्वार्थी चरेते एकादशी व्रतम. 11 इंद्रिय देवाकडे लावणे
5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 11 मन आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणते होते? ज्ञानेंद्रिय श्रोत्रानं चक्षु स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. जे इंद्रिय विषयाला जाणतात त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळे रूप विषयाला जाणतात म्हणून ते ज्ञानेंद्रिय. कान शब्द विषयाला जाणतात म्हणून ज्ञानेंद्रिय. त्वचा स्पर्शाला जाणते म्हणून ज्ञानेंद्रिय. जीव रसाला जाणते म्हणून ज्ञानेंद्रिय. श्रोत्रम चक्षुम स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. घ्राण म्हणजे नाक. सुगंध दुर्गंधाला नाक जाणते म्हणून ज्ञानेंद्रिय. किती झाले? 5. आणि 5 कर्मेंद्रिय. हात पाय वाणी उपस्थ आणि बुद्ध हे झाले कर. ज्या इंद्रियाने आपण कर्म करतो ते कर्मेंद्रिय. ज्या इंद्रियाने आपण विषय जाणतो ते ज्ञानेंद्रिय. असे 10 इंद्रिय आणि 11 मन. 11 इंद्रियांनी देवाची सेवा करणे, 11 इंद्रियांनी देवाजवळ राहणे याला उपवास म्हणतात. याला एकादशी म्हणतात. एकादशी सारखा व्रत नाही आणि सोमवार सारखा वार नाही. म्हणून आपले संत महात्मे सांगून गेले, व्रत करा एकादशी सोमवार. एकादशी सोमवार पूजना हरे पुण्य से बोले आसे पारा. पुन्हा बोलिला नाही संसार गान. व्रत करा एकादशी सोमवार. व्रत करा एकादशी सोमवार. व्रत करा एकादशी सोमवार. व्रत करा एकादशी सोमवार. संत महात्मे सांगतात ते करावंच, इच्छा असो की नसो. वडिलांची आज्ञा किंवा एखाद्या मोठ्या माणसाची आज्ञा इच्छा नसली तरी मनुष्याला पाळावं लागतं. किंवा एक नोकर आहे, मालकाने काम सांगितलं, त्याची इच्छा नाही पण त्याला त्याची आज्ञा पाळावी लागते. आज्ञा पाळणे हा धर्म. जाणते हो दानावरम. जाणते हो दानावरम. जाणते हो दानावरम. आज्ञा पाळणे हा धर्म. जाणते हो दानावरम. जाणते हो दानावरम. जाणते हो दानावरम. काही काही लोक इतके निष्ठावंत आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी करतो हे ठीक आहे, त्यालाही पुण्य आहेत बरं.